लाडकी बहीण योजना आज 12 वाजता पैसे येणार। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची खबर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। बहिणी खुश झालेल्या आहेत कारण आता 21 रुपयाचे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे। आनंदाची बातमी, लाडक्या बहिणीसाठी 3,500 कोटींच्या चेकवरती सही करून आलो, असे इथं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। सोबतच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा मोठी घोषणा असल्यामुळे लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींना आता नवीन 2 योजनांचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। आज बघा 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, तसेच 10 बँकेतच हे पैसे येणार आहेत। कोणते ते असणार आहेत कारण आदित्य तटकरे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे। आपण व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहोत। कोणाला आज पैसे मिळणार आहेत, कोणाला उद्या पैसे मिळणार आहेत, कारण आजपासून 8 दिवस फक्त, आज जर बघितलं तर आज 22 तारीख आहे, आता फक्त 6 दिवस उरलेले आहेत। तर येत्या 6 दिवसामध्ये लाडक्या बहिणींचा 8वा हप्ता हा सुरू केलेला आहे कारण दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची मोठी घोषणा झालेली आहे। 15 मिनिटांपूर्वीच हा मोठा निर्णय झालेला आहे। आत्ताच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की कोणत्या तरी 10 बँकेतच आज पैसे येणार आहेत आणि 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरुवात होणार आहे। आणि लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज 2 ते 3 मेसेज येणार आहेत। 2 ते 3 मेसेज कसले येणार आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तुम्हाला जर पैसे यावे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण लाडक्या बहिणींना सरसकट वाटप करा असा तर आदेश आहेच, परंतु याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स आता आपण बघत आहोत। काही नवीन नियम ह्याच्यामध्ये लावले गेलेले आहेत। आता आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना इथं सांगितलेलं आहे की काही महत्त्वाचे नियम हे इथं आपण ॲड करत आहोत। नवीन 5 नियम ॲड झालेले आहेत। तर 5 नियम कोणते आहेत ते बघा, कारण त्यासोबतच मी तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला मी सांगणार आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा PM किसान योजनेचा आता 19वा हप्ता हा सुद्धा वितरित केला जाणार आहे। तर त्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत आणि जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे अपडेट्स आहेत। तर आपण एकत्रित जे लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट आहेत ते बघणार आहोत। कारण आज लाडक्या बहिणींना 1500 मिळणार का 2100 मिळणार याचा सुद्धा फायनल होणार आहे। आता जर आपण बघितलं तर मीटिंगमध्ये असं झालेलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता हा सध्या तरी 1,500च द्यावा, परंतु माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की 21 रुपये द्यायला काय हरकत नाही। तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा। 21 रुपये मिळायला पाहिजेत का? ज्यांना वाटत असेल की 21 रुपये हा फेब्रुवारीचा हप्ता मिळायला पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा हो 21 रुपये मिळायला पाहिजे। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारला तुमची काही गोष्ट कळणार नाही। तुमच्या मनात काय आहे, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतात, उशिरा येतात का लवकर येतात, तुमच्या मोबाईलवरती लवकर पैसे येतात का उशिरा येतात, हे सगळं बघणार तुम्हाला कमेंट्स करावं लागणार। आता बघा काही महत्त्वाचे नियम लागलेले आहेत, ते नियम आता आपण पाहणार आहोत। पहिल्यात म्हणजे लाडकी बहीण हयात आहे की नाही हा पहिला नियम हा तपासणी होणार आहे। जिल्हा स्तरावरून परत एकदा अपात्र बहिणींची फेर तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही आणि दरवर्षी जून ते जुलैमध्ये EKYC करणं आवश्यक आहे। अशी 4 ते 5 नियम आहेत। आपण डिटेलमध्ये हे नियम पाहणार आहोत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ फक्त पूर्ण पहा। जर तुम्हाला इथून पुढचे हप्ते पाहिजे असतील सगळे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि मी तुम्हाला कोणते ते 15 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण जिल्ह्यात पैसे आले म्हणजे सगळ्याच लाडक्या बहिणींना पैसे येतील असं नाही, त्यामुळं व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे। सगळं व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती इथं मिळणार आहे। त्यासोबतच काही महत्त्वाची कामं करायची आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे नवीन अर्ज हे सुरू झालेले आहेत। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नवीन अर्ज करू शकताय। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमत नसेल तर तुम्ही अंगणवाडी एका सेविकाकडे जाऊन लाडकी बहीण योजनेचा जो काही अर्ज आहे तो सुद्धा तुम्ही करू शकताय। कारण फेब्रुवारीचा हप्ता आता सुरू झालेलाच आहे, त्यातच तुम्हाला जर वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता आपण आपल्याला यायला पाहिजे तर अर्ज भरून टाका पटकन। त्यासोबतच तुमचा सुद्धा लगेच अप्रूव्ह, कारण आत्ता सध्या जे कामकाज आहे ते स्पीडमध्ये चाललेलं आहे, कारण एकदम स्पीडमध्ये। तर तुम्ही आज फॉर्म भरा तर 1 ते 2 दिवसात तो अप्रूव्ह सुद्धा होऊन लगेच तुम्हाला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता हा तिथं येऊ शकतो। तर उशीर करू नका। जर तुम्ही अजून अर्ज भरला नसेल तर पटकन आज अर्ज भरून टाका। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता। जर तुम्हाला माहीत नसेल कसा भरायचा तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो कसा भरायचा तो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। बघा, आता आपण जर बघितलं तर कोणत्या लाडक्या बहिणींना मोबाईलवरती आज मेसेज येणार, तर तुम्हाला हे सांगतोय की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 ते 3 कामं करायची आहेत आणि आज तुम्हाला ते कामं बँकेत सुद्धा करायचे आहेत। एवढंच काय तर पोस्टाच्या खात्यात सुद्धा करायचे आहेत। ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांनी पोस्टात जाऊन करायचं आहे, ज्यांचं बँकेचं खातं आहे त्यांनी बँकेत जाऊन करायचं आहे। बघा, आज बँकेत चालू आहेत कारण लाडकी बहीण योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेक हा बँकेत सबमिट केला गेलेला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता 8व्या हप्त्याचे आदेश हे दिलेले आहेत, कारण 8वा हप्ता आता उशीर व्हायला लागलेला आहे। गेल्या महिन्यात जर आपण बघितलं तर लवकर हप्ते वाटप केले होते, कारण तो महिना 31चा होता। हा महिना 28चा असून सुद्धा अजून वाटप झालं नाही, त्यामुळे
पटकन तातडीचे आदेश दिलेले आहेत, कारण अजित पवारांनी परवा दिवशी चेकवरती सही केलेली आहे आणि ज्यावेळेस सही होते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच वाटप सुरू होतं ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्या अगोदर सुद्धा व्यवस्थापन सगळं चालू असतं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा. अशा अपडेटसाठी महत्त्वाचे अपडेट्स आपण सगळ्यात आधी देत असतो. तर बघा, तुम्हाला काही महत्त्वाचं काम करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला पहिलं तर म्हणजे काही नाही केलं तर चालेल, पण पहिलं तुमचं आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतील माहिती ही सगळ्यात सेम करून घ्यावी लागणार आहे. सगळ्यात सेम म्हणजे काय, तर आधार कार्डवरचं नाव, आधार कार्डवरची स्पेलिंग, तशीच बँकेतलं नाव, बँकेतली स्पेलिंग, बँकेतली जन्मतारीख, आधार कार्डवरची जन्मतारीख ही एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या आधार कार्डवर तुम्ही चालूचा मोबाईल नंबर आहे तोच द्या, म्हणजे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. जर तुम्ही दुसराच मोबाईल नंबर दिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज हा येणार नाही. त्यामुळे बँकेत जाऊन आज तुमचं जे आधार कार्ड तुम्ही अपडेट केलेलं आहे तो आधार कार्ड केलेला अपडेट तुम्हाला बँकेत जाऊन सबमिट करायचा आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करायचा आहे. ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांनी पोस्टात जाऊन ते सबमिट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लगेच तिथं जसं बँकेमध्ये पैसे पडतील तसा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं असेल. आता दुसरं काम बघा, ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. 2024-25चा नाही काढला तरी चालेल, तुम्ही आत्ताचा लेटेस्ट काढून घ्या. म्हणजे जर तुमची पडताळणी झाली, स्पुटनिंग चालू आहे तिथं बघा, दर महिन्याला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची तिथं अर्ज पडताळणी होत आहे. ज्या बोगस लाडक्या बहिणी आहेत त्यांची अर्ज पडताळणी ही होत आहे. त्यामुळं तुम्ही तयार राहा, तुमचे डॉक्युमेंट्स तयार राहा. कारण तुम्ही जर खरे असतील तर तुमच्याकडे डॉक्युमेंट असायलाच पाहिजे. जर डॉक्युमेंट नसतील तर तुमचं यादीतून नाव ते काढलं जाईल. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माझे सांगणं आहे की तुम्ही डॉक्युमेंट्स काढून ठेवा, जेणेकरून तुमचा हप्ता हा बंद नाही झाला पाहिजे आणि मोबाईलवरती मेसेज येत राहिला पाहिजे दर महिन्याला. कारण हे माझं काम आहे. माझे जेवढे सबस्क्राईब आहेत त्यांना ज्यांचं कसा हप्ता चालू राहील हे माझं काम असणार आहे. त्यामुळं तुम्ही जे सांगतोय ते करा. उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, आधार कार्ड अपडेट करा. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींनी अजूनसुद्धा रेशन कार्ड अपडेट केलेलं नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, कृपया करून आज नाही तर उद्यामध्ये रेशन कार्ड अपडेट करून घ्या. जर तुमचं रेशन कार्ड अपडेट नाही झालं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत. बघा, गॅस जी योजना आहे सुद्धा गॅस सिलेंडर जे आहे ते रेशन कार्डवरच आहे. एका रेशन कार्डवरती 3 गॅस सिलेंडर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळतात, हे माहितीच आहे. जर रेशन कार्डच अपडेट नसेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. कुठलीच योजना, ते तुम्हाला काम करायचं आहे. आणि पोस्टाचं खातं असलं तरी तुम्हाला आधार कार्ड हे पोस्टाच्या खात्यात जमा करायचं आहे. बघा आता अजितदादा पवार काय म्हणाले. मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. तर आताच आपण बघितलं की अजितदादा पवार यांनी सरळ सांगितलेलं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत, काय आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स क्लिअर झाले असतील. तर आता आपण बघणार आहोत की कोणते ते जिल्हे आहेत ज्यामध्ये सगळ्यात अगोदर पैसे हे येणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर आता जे वाटप आहे ते लातूर, तिकडे जालना, धुळे, अमरावती, नाशिक, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरू होणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांपासून सुद्धा हे वाटप सुरू होणार आहे. तर तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, आज जर बँकेत जर बघितलं तर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, पोस्टाचं खातं अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि पोस्टच्या खात्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. तर तुम्हाला 2 कामं करायची आहेत. कोणाला 21 रुपये यावं असं वाटत असेल त्यांनी कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे हे सर्वांनी कमेंट्स करा. बघा, जोपर्यंत तुम्ही सगळे सांगणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं हे कळणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.